नमस्कार, आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी। पांगारे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना गावकऱ्यांनी दिला निरोप। पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील विद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा पांगारे येथील ग्रामस्थांनी आदरपूर्वक सन्मान करून त्यांना निरोप दिलाय। पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील न्यू इंग्लिश स्कूल या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात काम करणारे मुख्याध्यापक तावरे NE हे शुक्रवार दिनांक 31/5/2024 रोजी शासनाच्या नियमानुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पांगारे येथील शाळेसाठी अत्यंत चांगलं काम केलं। शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत। अशा या मुख्याध्यापकांना ग्रामस्थांच्या वतीनं निरोप देण्यात आला। यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काकडे, बाळासाहेब काकडे, दशरथ काकडे, उद्योगपती प्रशांत काकडे, वैशाली काकडे, ग्रामपंचायत शिपाई सुरेश गोंधळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मुवमेंट टीव्ही मराठीसाठी अशोक कुंभार, पांगारे। असे तिघांनी मिळून एक 3 का 4 कॉम्प्युटर दिलेले आहेत मला वाटतं। आता आपण इथं सुद्धा कॉम्प्युटरचा वर्ग घेतोय। इथं सुद्धा दर्जेदार शिक्षण, मुलांना इंटरनेट बाहेरचं काय चाललंय ते मिळलं पाहिजे। सरांना मी सूचना केली की बाबा सर 1 तास वर तुम्ही बसवा मुलं सगळी, कमीत कमी समजा सगळ्या 6 वर्ग आहेत ते सगळ्यांना जुळलं नाही तरी तुम्ही आठवड्यातले 2-2 तास तरी प्रत्येक वर्गाची वर घ्या। मला तर सर तुम्ही घेत होता ती पेलाने सरांच्या ती गाळ्यात घालून ते चालू बी केलं त्यांनी। म्हणजे आपल्या शिक्षणाचं हे दर्जेदार झालेलं आहे सरांच्या माध्यमातून, किंवा शिक्षक टॉपी आपल्याला आता चांगला आहे आणि सरांनी सुद्धा 100% निकाल लागला म्हणजे गुणवत्ता ही चांगली दर्जेदारच झालेली आहे। तरी सरांचा आम्ही ग्रामपंचायत पांगारी व समस्त ग्रामस्थ पांगारी महिला वर्ग यांच्या वतीने सर तुमच्या शिक्षक टॉपचं तुमचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि जे आमची मुलं असतील शाळेची त्यांनी सुद्धा 100% निकाल लावल्याबद्दल त्यांचं सुद्धा असं हार्दिक अभिनंदन करतो। आणि ग्रामपंचायतर्फे आमच्या ग्रामपंचायतर्फे पांगारे गावचे आमचे उपसरपंच निलेश काकडे यांनी सरांचा सत्कार करावा। शाल श्रीफळावर पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो। एकच मिनिट। मॅडमला एक साडी द्या आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने। इकडून माझ्या मागणी थांबा, देताना मला हे करू द्या आता थोडस। थांबा, शाल काय झालं एका बाजूला टाकलं चालेल। या ठिकाणी सरांचे स्नेही एकनाथ निवृत्ती तावरे यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावचे युवा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सगळ्या क्षेत्रात धडा देणे मार्गदर्शन सगळ्या गावाला करणारे प्रशांत काकडे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। पुढे आज 31 मे 2024 वार आहे शुक्रवार। आजच्या तारखेला आपल्या पांगारे गावच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पांगारे या शाखेचे प्राचार्य NE तावरे हे आज या ठिकाणी रिटायर होत आहेत। साधारण रयत शिक्षण संस्थेमध्ये 34 वर्ष सेवा त्यांनी केलेली आहे आणि आपल्या पांगारे गावामध्ये 3 वर्ष 4 महिने त्यांनी सेवा दिलेली आहे। तसेच त्यांच्या मागच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या शाळेचा निकाल 100% लावण्यात त्यांना यश प्राप्त झालेलं आहे। कारण तुटपुंजे शिक्षक, कमीत कमी शिक्षक असताना सुद्धा
अतिशय चांगल्या दर यंदा भीती वाटत होती 2-4% निकाल घसरतोय का काय, पण 100% निकाल लागून बऱ्याच वर्षानंतर 89% मिळवणारी ही मुलगीच, ही आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी आहे. मुलांना एवढे मार्क आता मिळत नाहीत, इतिहास झाला तो. तर 89% मार्क मिळवण्यासाठी शाळेचे जे काही शिक्षक असतील, शिक्षिका असतील, यांच्यामध्ये प्रामुख्याने सरांचं योगदान मोठं राहिले. या सगळ्यांना कोऑर्डिनेट करणे, शाळेचा अभ्यासक्रम उरकणे आणि 10वीला 100% रिझल्ट कसा लागेल यासाठी त्यांनी जी धडपड केलेली आहे. तसेच 5वी आणि 7वीला 8वीला स्कॉलरशिपच्याही मध्ये चांगला रिझल्ट लावण्यामध्ये सरांना यश आलेलं आहे. तर 7 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. तर असं हे रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना असे शिक्षक आपल्या शाखेतून शाळेतून रिटायर होत असतात आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आज हे तुम्हाला आमच्या गावाच्या प्रीतीने मी खूप साऱ्या भावी पुढील आयुष्यासाठी सुख समृद्धीचं, आरोग्याचं जावं मॅडमला, तुमच्या संपूर्ण परिवाराला, अशी मी आमच्या आई निष्णाबाईच्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करून 2 शब्द तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. पाहिजे म्हणजे जे आहे हे असं एज्युकेशन सिस्टम कुठेतरी वीक आहे, कुठेतरी काहीतरी खटकतंय, कुठेतरी कुणाला तरी ते म्हणजे बर्डन येतं. लोक म्हणतात की ते तंबाखू खाल्ल्याशिवाय मला प्रेशर, तसं काही नसतं. तंबाखू खाल्ल्याशिवाय मनात जर इच्छा असेल तर तंबाखू सुद्धा सोडता येतो. फक्त इच्छा पाहिजे तुमच्या मनामध्ये तंबाखू. त्यानंतर ना माझे वडील म्हणजे तसं म्हणायला गेलं तर क्लास कंट्रोल वाढण्याच्या बाबतीत अजिबात कडक आहे. म्हणजे जे असं एक्सक्यूज नाही करत ते कोणा नाही. एकदा समजा त्यांनी हे केलं तर अजिबात एक्सक्यूज करत नाही आहे. आणि मला सांगायला असं म्हणजे हे वाटतं की शिक्षक तर घेतातच, पण पालकांनी पण, उद्या तर जागतिक पालक दिन आहे, पालकांनी पण त्यांच्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता काही एज्युकेशन सिस्टीममध्ये असे अपग्रेड होत चालल्या. तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियममध्ये टाकाल तर निम्मा अभ्यास ते तुम्हाला देतात, आईवडिलांनाच देतात. की आईवडिलांना पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा आणि ते तुमच्या मुलांना शिकवा. पहिले गुरु हे तुमचे मुलाचे पहिले जे गुरु असतात ते तुमचे आईवडील आहेत, त्यानंतर मी शिक्षक त्यांच्याकडे लक्ष देतात. तर 100% निकाल लागला ही खूप मला अभिमानाची बाब आहे की शाळेचा निकाल 100% लागला. इथून पुढं पण 100% रिझल्ट लागावा. ईश्वर आहे की नाही माहिती नाही मला, तर तुमच्या ईश्वरांना साक्ष म्हणून की तुमच्या शाळेचा दरवर्षी 100% रिझल्ट लावा. पुढे पाठीमागं राहून आहे ही जेवढीच अपेक्षा करतो. आणि आपले 2 शब्द संपवतो. इतके वर्ष तर आम्ही शाळेत कधी आलोच नव्हतो. आमची शाळा सुटल्यानंतर पण आता मागचे 10 दिवस आम्ही शाळेत आहे. ते पण सरांच्याच कृपेने. आम्हाला प्रशिक्षणासाठी जागेची व्यवस्था होत नव्हती, पण सरांना मी फोन केला की सर आम्हाला जागेची व्यवस्था हवी आहे, शाळेची एखादी रूम आम्हाला द्या. तर सरांनी सुद्धा कुठलीही तक्रार न करता आम्हाला ही शाळेची रूम दिली. त्यामुळे आमचं प्रशिक्षण आज पूर्ण झालंय. आज आमच्या प्रशिक्षणाचा पण शेवटचा दिवस आहे. आणि आता निरोप समारंभाबद्दल बोलायचं तर निरोप समारंभ खरं तर आनंदाचा पण क्षण आहे आणि दुःखाचा पण क्षण आहे. आणि सरांनी आता इतके वर्ष आपल्या शाळेमध्ये काम केलेलं आहे. मागचे 4 वर्ष त्यांनी सुद्धा भरपूर परिश्रमाने आपली शाळा उभी केलेली आहे. तर सरांना सुद्धा मी त्यांच्या पुढच्या भावी काळाबद्दल शुभेच्छा देते. आणि इथून पुढेही त्यांनी थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांचं हे ज्ञानदानाचं कार्य आहे ते सुरू ठेवावं. कारण ज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की ती दिल्यानं वाढते. तुम्ही इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही हेच काम करावं ही मी तुम्हाला विनंती करते. आणि तुमच्या भावी काळाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद.